अपेक्षा भंग नको करूस. सो सकाळ सकाळी उठून आम्ही मॉर्निंग वॉकला चाललोय. बाकीचे मेंबर्स आमचे झोपलेत. एवढे आम्ही लवकर उठून बीचवर चाललोय मॉर्निंग वॉकला. हा ठीक आहे, लवकरच. इकडे खूप सारे झाड आहेत आणि जर इकडे आमच्या मम्मी आल्या तर त्या बोलतील ते खूप झाड गावावर सुटतील आणि इकडून सगळे झाडं कलेक्ट करत सुटतील. तर आशू, तुला काय वाटतं? काय म्हटली होती तू? काय बोलली ती? आपल्या मम्मीने तसं म्हणतील की अरे तिनाकडे ना ते झाड शे तर त्या झाडनी फांदी तोडील. हा, सो आयराणीचं कमी प्रभुत्व आहे हिच्यावर. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे इकडे. ही त्यांची पर्सनल वाडी आहे. करणी गोपी तर 15 मिनिटं म्हणत आम्हाला अर्धा पाऊण तास चालवणारे आमचे हे कलाकार. अजून 15 मिनिटाचं आहे डिस्टन्स असं मला वाटतं. अलिबागची गल्ली आम्ही. सो ह्या लालूने आम्हाला 1.something किलोमीटर बीच आहे असं सांगून आणलं होतं आणि आता 2.5 किलोमीटर आम्हाला चालवून आणलं आहे आणि फायनली बीच आला आहे. आणि खूप कष्टानंतर फायनली आम्ही बीच गाठलाय. इकडे हे सगळे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, त्यांची घरी बोंब तर काही पडत नाही पण हे इकडे बोंब पाडतायत. हे बघा, माती खेळतात. इकडे कोणी काय किल्ला बांधतंय, कोणी शिंपलं गोळा करतंय, कोणी समुद्राचा आनंद घेतोय. आणि हा रानगा गडी बघा, समुद्रातला अँकल उकरून काढलाय त्याने आणि असे काम करतोय. मस्त समुद्र आहे एकदम. अनुमाई शिंपले गोळा करताय. पिशवी नाही आपल्याकडे. असा किल्ला बनवलाय मुलांनी. सिव्हिल इंजिनियर अवॉर्ड दिला जाईल यांना दोघांना तिघांना. ओके, चारींना. हा जो आहे हा आहे लालू आणि गोपीचा स्वप्नांमधला महल. ओके, आमची अर्धी गँग जी घरी झोपली त्यांनी हे सगळं मिस केलंय. चला तुम्ही बसा इकडे, मी फोटो काढ. चला इथं असं बसा. एक गोपी आपण बारीक शिकून त्यांना. दादा 1 मिनिट. ह्या महलला लाल नाव देऊन द्या. आपल्या ग्रुपला नाव नाही, असं लाल महल कॉपी करायचं झालं. कॉपी गोपी, निलेश, अनुश्री, हर्षू म्हणजे मी, नॉट हर्षा, तनू. सो आता आम्ही चहा पितो. चहा पिऊन मग परत जाऊ. आता देवाची करणी आणि अंडरपॅन्ट रोली नको. एक मोठी मावशी म्हणे देवाची करणे आणि नारळात पाणी. यांनी काय म्हणलं, देवाची करणे आणि अंडरपॅन्ट ओली नको पाहिजे. वसुंधरा इन म्हणून हॉटेल पण आहे आणि इथे जवळ वसुंधरा कॉटेज आहे. हा, तिथे. तुम्ही इन हॉटेलला? नाही, आम्ही जवळच आहे ना दोघं. कॉटेजला? हा, कॉटेजला. ते गाणं पण छान. काय करता स्वीटी तू? मी व्लॉगिंग करता.
असं शोधतं ना तुला. अशो आपण एकत्र आपण राहायचो बघ तेव्हा बोलायचो आपण माका हे खाऊचा गाळ्या खाऊचा नाही गाळ्या नाही खाऊचा आता रिक्षा मिळाला ऑलरेडी आपण गाळ्या खाऊनच आलेला शिंपला फुटला आम्ही एवढे शिंपले आणले त्यांच्या बुडली शहाळी वा 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 स्वीटी नाक बंद करून घे बर का जी ती रिएक्शन दिली होती मला असं वाटायला लागलं अरे भाई कुठं आणलं यार अरे मग ते वासच तसा होता रिएक्शन देणारच ना एकदम असं श्वास रोखतात प्रत्येकाला. सो गाईज तुम्हाला काय वाटतं आपली नेक्स्ट ट्रिप कधी होईल 2 वर्ष नाही आपण लास्ट नेक्स्ट 6 महिने जर विषय नाही काढला तर आपल्याला कुठेतरी लॉंग डिस्टन्सला जाऊ देतील. आता घरचे म्हणतील भाऊ तुम्ही तर दरम्यान आता मला तर वाटतं घरचे आपण नाशिक मध्ये पण भेटलो आणि जेवायला गेलो ना तिथेही बोलतील की तुम्हाला सुस्तच फार. आमच्या घरच्यांनी आम्हाला तुफान सुनावलंय की आम्ही कुठेही कधीही कसंही प्लॅनिंग करतो आणि निघतो पण फायनली आम्ही निघालो. काळजी आम्ही समजतो पण ठीक आहे आता हा काळजी त्यांची त्याच्या मागे आम्ही समजू शकतो पण मग आता आम्हाला पण एन्जॉय करायचंय आम्ही काय दादांच्या वयात एन्जॉय करू गाईज तो स्पॉट आलाय जिथे आपल्याला नाक बंद करायची वेळ 1 2 3 बाबू आशो बापरे हा लवकर घेऊन चालला काका आम्ही आता हॉटेल चालू आहे वसुंधरा कॉटेज त्याच्यासाठी आपण एवढं आपल्या लोकांची माती नको फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं काय म्हणतो हर्षद दादा हर्षद दादांचं ब्रासलेट हरवलं होतं सापडलं का बडा पांढरा बदल हे सगळेच पांढरे इकडे नाश्ता चालू आहे अय कळलं मला दादा ब्रेड द्या ना अजून जातो ना रुपये घेऊन घ्यावे लागतील मला असं वाटतं खूप ऊन राहील अय बोला ना यार टोस्टेड होत ना ते तव्यावर होत तो आता आमचं चेकआउटचा टाइम झालाय आणि आम्ही आता चेकआउट केलंय आणि आम्ही आता मुरुड जंजिऱ्याला जाणार आहोत सो यू गाईज एन्जॉय ए इथे बघा दिसतंय का फणस फणस तुला सगळा चालला गेला माझा ओमचा मेकअप चालला गेला नमस्कार मी हर्षल राजे दिनेश सोनवणे आम्ही अलिबागला काल आलो दुपारी आलो जेवण केलं परत दुपारी आम्ही फिरायला गेलो बीचवर त्याच्यानंतर घरी आलो हॉटेलवर आलो फ्रेश झालो मग आम्ही इथून असं 15 किलोमीटर असं काशीद बीच म्हणून आहे तिथं आम्ही गेलो तिथं आम्ही खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी स्पोर्ट्स एन्जॉय केले येस या नो मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो परत रूमवर आलो मग तिथं आम्ही फुटबॉल खेळलो स्विमिंग पूलमध्ये फुटबॉल खेळलो खूप धमाल केली खूप मस्ती केली सगळ्यांना खूप मजा आली रादर आम्ही तिथले पैसे खूप वसूल केले तर असं आमचे उत्कृष्ट नियोजन केलं असं लालू दादा म्हणजे आमचे उर्फ लाल दादा सोनवणे यांनी माझ्या जवळ यावे या लाल दादा या स्टेजवर यावे लाल दादांचा सत्कार इथे करण्यात येत आहे यांच्यामुळे आपली ट्रिप यशस्वी झाली आहे आज 2 दिवसापुरते आधारस्तंभ रात्री काय होईल त्याचं माहित नाही पण आता तरी आधारस्तंभ आहेत आता पुढचं नियोजन लाल दादांनी घ्यावं सूत्रसंचालन घ्यावं आजचा सत्कार आमचे ज्येष्ठ बंधू उर्फ मयूरजी देवरे गुप्त दादा
मयूरदा आणि स्टेजवर यावे फोटो फोटो साहेब एक फोटो आणि बाकीच्या मंडळींनी टाळ्या वाजवाव्या. टाळ्या वाजवा रे. सरक दे. सरक माई. टाळ्या वाजवा रे. फोटो 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 सर कोर्ट मध्ये घ्या. हर्षल राजे दिनेश सोनवणे. दोन शब्द मला हे माझं फक्त नियोजन आहे. याच्या सगळ्या पाठीचा कणा असं म्हणू शकतो ते फक्त एकमेव गोपीदादा. ही ट्रिप फक्त ज्यांच्यामुळे पूर्ण सक्सेस झाली ते गोपीदादा. मला असं वाटतं हे सगळ्याचे मानकरी गोपीदादाही असता म्हणून मी माझ्या हाताने गोपीदादा घ्या चला. एकमेकांवर टाकून देते. अरे या दोघींवर एकमेकांवर. हर्षल राजे, दिनेश सोनवणे व लालू राजे. लोक म्हणत असतील त्यांचं झाला 2 वर्षापूर्वी जसे की ऋषीदादाच्या लग्नाची आमची पहिली ट्रिप झाली. म्हणजेच की मंजू वहिनी आम्हाला पावलेल्या आहेत. या आमच्या ग्रुपच्या निर्मात्या हर्षलीताई देवरे उर्फ उमराणेकर यांचा सत्कार आमच्या ज्येष्ठ भगिनी अनुश्री सोनवणे या करतील. त्या फेडरल बँकेच्या मॅनेजर आहेत. आता सध्या त्या भरूच येथे कार्यकर्ता आहेत. प्रेसवाल्यांनी मागे वा. मुरुड जंजिराला जात आहोत. सो लेट्स गो. नादान पोऱ्या, नादान पेंट्या, नादान सनरूप माइन खुशी रहना. स्वीटी व्हिडिओ काढायचा का कोण किती सुंदर मुगलिया परचम क्यों ले रहा है. सिद्धी शाह महमूद खान यांचा अहमद दोन राजवाडा. यांचा ऍक्च्युअली दरवाजा नाहीये. दिसतो तो दरवाजा नाही. चकवा आहे बरं का. तो चकवा आहे. रोज समोर मुरुड जंजिराचा फॉन्ट आहे. आम्ही तिथे गेलो पण होतो पण वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला तिथे जाता नाही आलं. जास्त हवा आणि लाटाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे बंद केलेलं आहे. हर्षू दादा इकडे जाता येत नाही तुला काही वाटते खंत वाटते का की आपल्याला एवढ्या लांब आलो आपण आणि उत्साहीतून आलो. नजर लागली आपल्याला कोणाची तरी. जंजिरा किल्ला बघायला मिळेल पण तिथे जाऊन आम्हाला शक्य झालं नाही ते काही कारणास्तव. ठीक आहे नेक्स्ट टाइम. वातावरण खराब आहे. फोन चालू आहे. थांब गोपीदादांचा फोन झाला का. तो बोलला म्हटलं चालू होईल का मग संध्याकाळपर्यंत आज काही. दादा म्हणे जेव्हा गेटला मधून लॉक लावतात म्हणे तेव्हा दिवसभर लो टाईट जरी झाली तरी चालू होणार नाही कारण की तेव्हा बोट त्यांच्या लावल्या गेलेल्या राहतात म्हणे. आम्ही पण दुकान आवरतोय म्हणे. आज तुम्ही अपेक्षाच करू नका म्हणे किल्ल्याचं परत चालू होईल म्हणे ते. तर झोपून घ्या सर्वांनी. पण मग तू त्याला विचारलं नाही सेकंड ऑप्शन काय. आम्ही सेकंड ऑप्शन तो म्हणे आम्ही आता घरी चाललो. आता आम्ही अलिबाग बीच वर आलोय. आम्ही बोटिंग करत एकदम सुंदर असं बांधकाम होतं. आता तेवढं सुंदर आहे त्या काळात किती सुंदर असेल याची आपण कल्पना सुद्धा नाही शकत. हे ओके किती सुंदर. वाव. इंगळे म्हणजे त्यावेळेचे ऍडमिरल.
ते मुंबई ते जंजिरा पर्यंत पूर्ण प्रदेश सांभाळायचे. चलो सरक ना आता. ओके. थांबा रे, मागे थांबा. इकडे पूर्ण मागे जागा आहे. अरे डीप नाहीये, काहीच डीप नाहीये. मारवडी किल्ल्याचं मागचं दार आहे. नाहीये एवढं डीप आहे. अरे खरं ना. गुळ तू जास्त बोलतो. गुळ बीळ पाण्यात गुळ लागतो, त्यानंतर उडदाची डाळ. हे दगडा चिपकवायला एवढ्या सगळ्या वस्तू लागतात असं लालूचं म्हणणं आहे. पहिलीच्या काळात आपल्याला माहित नाही, आपण चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नाही शकत. जमा करून घेऊन जाते. आश्मयुगीन प्राणी. आणू का कोलवा फोर्ट. तलाव आहे हा मुलांना. हर्षा गाडी धोय. आमच्या मामाची कॉपी केली आहे. नंबर पे जाएंगे ना. आणि हा हर्ष आहे. हर्ष इकडे पाय. झालं प्रत्येकच किल्ल्यावरचं मंदिर आहे. समुद्रामध्ये किल्ला आणि तिथे हे मंदिर. कसं मंदिर आहे ते? छोटीचा इतिहास सांगते गणेश मंदिराचा. कुठं चला रे, पुरा किल्ला बघू, देवदर्शन नंतर करा. रिकामा इन्व्हेंट करत बसतात ते. काय म्हणणं आहे ओम तुझं याच्यावर? छान आहे. छान आहे तुझं रे. अत्यंत उत्कृष्ट बांधकाम, पण तितकंच दुर्दैवी मेंटेनन्स. अत्यंत रेखीव सुंदर सुशील असं हे देवाचं आहे. मी हात जोडून लोक राहतात माहिती. हर्षल दादा, ज्या पद्धतीने तुम्ही सकाळी अंडेगाव मंदिरात गेले, तुम्हाला पहिले मॅरिनेट करेल देव, मग डीप फ्राय करेल तुम्हाला. कालचं सोमवारचं काही नाही, उपवास ठेवला. सोमवारचं तरी काही नाही. मॅग्नेट अंड्याला लावून करेल. हो, कालचा उपवास महिना अंड्यालाच मॅरिनेट करेल तुला. 4 वाजेपर्यंत. तिकडे नाही, सगळीकडे चालतंय. बरं, असा कोणता उपवास आहे जो 4 वाजेपर्यंत करायचा, 4 वाजता सोडायचा, परत रात्री? कोणता उपवास आहे? हा, आमचा आरसू दादा करतो. 4 वाजेपर्यंतच करतो आम्ही. आणि नाश्त्याला 2 साबुदाणे वडे. नाश्त्याला 2 साबुदाणे वडे सुद्धा खातो. 2 वडे द्या वडे. हे कोणाच्या उपवासावर बोलू नये. आपण उपवास बी नीट करावा असं माझं म्हणणं आहे. अलिबाग बीच. आम्ही त्या फॉर्ट वरून या बैलगाडीत बसून, सॉरी घोड्या गाडीत बसून आलोय. हा बघा घोडा, हा बघा खेचर. गाढव कुठे गेला? तिकडे बसलाय गाढव. तो गाढव. सो पुढे आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केला आणि नंतर रात्री परत एक स्टॉप घेऊन डिनर केला आणि अशा प्रकारे आमची ट्रिप आम्ही फिनिश केली. तो अशा प्रकारे आम्ही अलिबाग ट्रिप खूप छान एन्जॉय केली. प्रिव्हियस व्लॉग बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. आणि येस, लवकरच आम्ही नेक्स्ट ट्रिपसुद्धा प्लॅन करू. तोपर्यंत स्टे ट्यून, आनंदी राहा, एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इकडे कॅमेरा तर खुशी लेती. बाय गर्ल्स. बाय. मामी नानिकेचं करा मोबाईल किती. काढला असताना. बाय. हे काय एंडिंग आहे?